बुलढाण्यातून बातमी आहे। केरळमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय सेंद्रिय शेतकरी संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यामधून शेतकऱ्यांचं पथक किसान संवाद यात्रेच्या माध्यमातून रवाना झाले। या शेतकरी संवाद यात्रेमध्ये सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घेणारे 5 शेतकरी नेतृत्व करतील। ही संवाद यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या सलाईबन इथून निघालेली आहे। या यात्रेमध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व सांगितलं जाईल। तसंच जगामध्ये रासायनिक शेतीमुळे होत असलेली हानी आणि त्याचे दुष्परिणाम यावर राष्ट्रीय संमेलनामध्ये चर्चा होणार आहे। केरळमध्ये होत असलेल्या 8व्या राष्ट्रीय सेंद्रिय शेतकरी संमेलनासाठी आम्ही ही यात्रा काढलेली आहे, किसान संवाद यात्रा। या यात्रेचं स्वरूप असं असेल की आम्ही महाराष्ट्रातून केरळपर्यंत बाईकवर जाणार आहे। 5 शेतकरी आहे आम्ही, आणि रस्त्याने जे शेकडो शेतकरी आम्हाला भेटतील त्यांच्यासोबत शेती, माती, पाणी, त्याच्यानंतर देशी बियाणं याच्याबद्दल बोलणार आहे। याचं महत्त्व काय आहे? आम्ही सगळे शेतकरी सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करतो आणि त्याच्याद्वारे कदाचित क्लायमेट चेंज असेल, जमिनीची कमी होत चाललेली सुपीकता असेल, यावर कदाचित आपल्याला काहीतरी मार्ग मिळू शकेल अशी आशा आहे। कुठेतरी पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। जय जगत। आज आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा भागातून आम्ही केरळला किसान संवाद यात्रा सुरू केलेली आहे। या किसान संवाद यात्रेतून आम्ही विविध शेतकऱ्यांना, विविध कृषी विद्यापीठांना आणि विविध संस्थांना, सामाजिक संस्थांना भेटी देऊन त्या ठिकाणी सुरू असलेल्या सेंद्रिय शेतीच्या संदर्भातले वेगवेगळे प्रयोग आम्ही जाणून घेणार आहोत। आमच्या जवळची जी काही माहिती आहे आम्ही त्यांना देणार आहोत आणि त्यांच्याकडून आम्ही बरंच काही शिकणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।